रूपाचा अभंग आहे. पांडुरंग अळवे यांच्या स्मरणार्थ नामदेव अळवे काका दारिस्ते यांच्याकडे माझे 101 रुपयाचं बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे परम मित्र श्रीमान स्वप्नील गोसावी माका यास आमचे दादा दिलीप गोसावी यांच्याकडे छोटीशी का होईना 200 रुपयाचं बक्षीस स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. काय पैशांचा विषय नाही हो, कारण ही नारळाची गादी आहे आणि आमची पात्रता नसताना आमच्यापेक्षा ज्येष्ठ लोक तुम्ही या ठिकाणी भजन ऐकताय. कारण नवविधा भक्तीमध्ये जर श्रेष्ठ भक्ती जर कोणती असेल तर श्रवण भक्ती आहे. आम्ही ते पैसे घेतल्यावर आम्ही तर गाडी लवकर साहेबांना विचारलंय किती देणार, तर आम्ही येणार, आम्ही पैसे नाही आलोय. पण तुम्ही कोणत्याही मोबाईलला न घेता आमचंही वेळेवागळं भजन ऐकताय, त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ अधिकार. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. विरार वाहतूक कर्मचारी तसेच दिगवडे गावचे सन्मान्य श्री उमेश पवार साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपाचा अभंग आहे. रूप पाहता लोकांनी सुख झाले असत आणि तो हा विठ्ठल बरवा. बरवा म्हणजे खरा. तुकाराम महाराजांना विठ्ठलवरती विठ्ठल उभा आहे तो तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे. तर तुकाराम महाराजांना कोणता विठ्ठल अभिप्रेत आहे? जो या माणसाच्या देहामध्ये वास करतोय. भूजल तेज समीर रवी शशी कष्टाधिक असे भरला स्थिर चल व्यापुरी जगदात्मा तो दशांबुली उरला. आपण जर बेंबीपासून अशी 10 बोटं घेतली तर इथे तो परमेश्वर वास करतोय. आणि हा परमेश्वर आपल्याला कुठेतरी समजायचा असेल तर मायबापाने शिकवून नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. ज्ञानदेव महाराजांनी सांगितलंय देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही नावं कुठे काय. मग तो भगवंत आहे तरी कुठे? तर तो आपल्या देहामध्ये. तर हा भगवंत आपल्याला जर समोरच्या देहामध्ये कळला तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. एक लक्षात घ्या, आपल्याला समोरच्याचं चांगलं करता नाही आलं तरी करू नका, पण आयुष्यात दुसऱ्याला कधी वाईट शिकवू नका. कारण आपण जेवढं पुण्य करू तेवढं पाप करू त्याची बेरीज आपल्या कर्मामध्ये होणार. लक्षात घ्या. कारण दशरथ राजा मरणाच्या उंबरठ्यावरती असताना दशरथ राजा त्याने जोरात 3 काही मालिका कारण ऐन करण्यात श्रावण बाळा मारलेला बाळ आणि त्याचं लग्न श्रावण बाळ गेल्याची बातमी जेव्हा त्याच्या आई वडिलांना कळली तेव्हा त्याचं विवरण त्या दशरथ राजा शेवटच्या क्षणाला दिसत होतं म्हणून त्याने जोरात 3 काही मारले. लक्षात घ्या. कर्म कोणाला मायबापासून सुटलेलं नाही. लक्षात घ्या. साक्षात प्रभू राम सत्ययुगातले परशुराम बापाची आत्म्याची सवर्ण मानली जमदग्नी ऋषी आणि आईकडे रेणुका माता एकदा गंगेवरती तीर्थ आणायला गेली हो. आणि जमदग्नी ऋषीने सांगितलं की तुझ्या आईला थोडासाठी यायला उशीर झाला तर आईची मान धडावेळी करून टाक. बापाची मान अन्नाची सवर्ण मानली आणि आपल्या आईचं मुंडकं उडलं. पण ते पाप परशुरामांना कधी भोगावं लागलं? त्रेतायुगात. म्हणून मायबापाचं प्रभू राम 14 वर्ष वनवासात केलं. लक्षात घ्या. रूपाचा अभंग घेतोय 100%. या ठिकाणी आमच्या पाठीशी वेळोवेळी असणारे नितीन पवार साहेब या ठिकाणी आले. एकदा जोरदार टाळ्या होतात त्यांच्यासाठी. मागा वाटलं काय थांबू सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज बोलणी खूप छान सांगितलं की आता खरं तर सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण आता खरी जर गरज असेल या महाराष्ट्राला तर सुरक्षित बहीण योजनेचे पत्र तर नक्की तयार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आपण मावळे आहोत ज्यांनी आपल्याला परस्पराला माते समान मानायला शिकवलं. आणि या महाराष्ट्रामध्ये आता 3 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होत आहेत. आणि ज्या बलात्कार होत आहेत त्या नराधमांसाठी शिक्षा सुद्धा होत नाही. तो त्यावेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा रांजाचा एक पाटील नावाचा एक सरदार होता. त्याने काय केलं? एका स्त्रीला दिवसा भोगली आणि तिला विहिरीमध्ये फेकून दिलं. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बोलावून धाडलं. पाटलाला बोलावलं आणि पाटलाला उभा केला आणि त्याचा डावा हात आणि उजवा पाय कलम करून टाकला. आणि आपल्या मावळ्यांना सांगितलं या पाटलाला असत नेऊन चौकामध्ये त्याचा चौरंग करून बसवा.
कारण येणाऱ्या जाणाऱ्याला कळलं पाहिजे की हिंदुस्थानाच्या माती परस्परीच्या पत्राला हात लावण्याचा असा राज्याचा पाटील केला तर लक्षात घ्या. त्याच्यामुळे कुठेतरी सुरक्षित योजनेची आपल्याला गरज असली पाहिजे. अहो ते विरोधक असून सुद्धा बुवाने खूप छान सांगितलं शाहिस्ते गाण्याचं. विरोधक असून सुद्धा त्या औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या मरणाची बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली ना तेव्हा औरंगजेब नमाज पढत होता. जेव्हा त्याला बातमी कळाली मुसलमान लोक कधी नमाज थांबवत नाही तरी पण त्या औरंगजेबाने त्या अल्लाकडे हात दिले आणि काय म्हणाले, हे अल्लाह, हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ बेटों की इज्जत रखने वाला हिंदुस्तान का बड़ा योद्धा तेरे पास आहे. ही बाईबा पृथ्वी छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती लक्षात घ्या. आणि त्यांच्यानंतर खरा हिंदू धर्म जर कोणामुळे टिकला असेल ना तर ते छत्रपती संभाजी महाराज जोरदार खेळावले. कारण मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा चित्रपट आला नाही का, झुके गणेश साला. पुष्पा 2 मधला झुके गणेश साला म्हणणारा पुष्पा किती जणांचा आदर्श असे म्हणून माहिती नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी डोळ्यातले बुबुळ काढून पायाचे लग्गे तोडून तोंडातली जीभ छाटून ज्याने औरंगजेबासमोर उभं राहून ताटमानेने औरंगजेबाला झुके गणेश साला म्हणत त्याला त्याच्या उठाच्या तोडी तर छत्रपती संभाजी महाराज आपले आदर्शाचे बरेच लक्षात घ्या. अरे देवा, तुझ्या आता लक्ष्मी आहे. पंचशील मित्र मंडळ अध्यक्ष अजित जाधव या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे नक्की 100% गणराज्य माध्यमातून गाणे गाणं 101 रुपयाचं बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसे यासाठी शिंदे पत्रकार सुद्धा आले, त्यांचे सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होते. तसेच गौरी रामोळे बरोबर ना, या भगिनीकडून माझ्यासाठी 200 रुपयात बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुमारी उन्मेषा जितेंद्र शिंदे यांच्याकडून 101 रुपयात बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विशाल पवार कोकण सुपुत्र यांच्याकडून 101 रुपयात बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसे त्या ठिकाणी आम्हाला जगभर जे युट्यूबद्वारे लोकांच्या घरापर्यंत येतात ते युट्यूबर झाले एकदा जोरदार टाळ्या वगैरे. मी लक्ष्मण देसाई ब्लॉग यांच्यावरती लाईव्ह गाणी चालू कृपाचा अभंग घेत आहे बुवा. काय गुरु कळत नाही पण ठीक आहे व देशांना विचार नाही तसं नाही मी विचारते हो. कारण काय, कारण आपणच आता नियम लागले आणि आपणच नियमाचं उल्लंघन केलं तर वेगळं होईल नाही का. त्याच्यामुळे पुढे पण काहीतरी वेगळं होईल. तुम्ही सांगितलं मी शांत बसणार नाही, मग माझं पण मला दाखवायचं लागतं पण मी नाही दाखवणार. कारण मुळात माझ्यासाठी देव आहे, मी त्यांचा भक्त आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या चरणाशी लीन आहे बुवा. त्या फक्त शेवटपर्यंत मला लीन रवाना. कारण सुरुवातीला आलो बुवा पहिल्यांदा मी तुमच्या पायाशी नतमस्तक झालो होतो, त्याच्यामुळे ओके. बुवाने माझ्यासाठी गाणे घेतलं दुःख वाढवायला. तुमचं दुःख वाढवायला मी बुवा नक्की असेल, तुमच्यासाठी सुद्धा गाणे घेतलं. सुवर्ण रेणिका या भगिनीकडे 500 रुपये बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवांचं गाणं माझ्यापेक्षा खूप छान आहे. ठीक आहे जरा शाळेत कमी करा. खूप उत्कृष्ट सावध एकदा जोरदार टाळवलं पण मी कोणाचा कमीपणा करतो तुमचा मोठेपणा नक्कीच करणार नाही. जय
साधी